Very good morning to all students. We are discussing about pollution, that is our chapter number 8. From that we are discussing about causes of pollution. There are two types of causes. First are natural cause, and second one are the man-made causes. We are discussing about man-made causes. तर आपण यामध्ये पहिलं पाहिलं होतं फ्यूलमध्ये सांगितलं होतं की बर्निंग जर केलं या फ्यूलचं, जेव्हा आपण या फ्यूलची बर्निंग करत असतो त्यामध्ये टॉक्झिक गॅसेस रिलीज केल्या जातात, लाईक कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, त्यानंतर म्हणून आपण हायड्रोजन सल्फाईड किंवा सल्फर डायऑक्साईड यासारखे टॉक्झिक गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात आणि त्यांच्यामुळं एअर पोल्युशन कॉज होतो आहे. ओके, नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द सेकंड टाईप ऑफ मॅनमेड कॉज, दॅट इज द बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट. We are saying that solid waste, okay, solid waste are there, we can say agricultural waste, okay, solid waste, agricultural waste. Then we have any other type of waste. आता हे बर्निंग करतो सॉलिड वेस्टचं, सॉलिड अँड असं करू आपण, अँड ॲग्रिकल्चरल वेस्ट. ओके, तर याच्यामध्ये सॉलिड वेस्ट असतात कुठले कुठले आपण म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं कचऱ्याची जी गाडी येत असते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की ओला कचरा आणि कोरडा कचरा, जे सुका कचरा, गिला कचरा तुम्हाला हिंदीमध्ये सांगितलं जातं. तर तो प्रकार आहे सॉलिड वेस्ट अँड वेट वेस्ट. वेट मीन्स ओला कचरा, वेट वेस्ट मीन्स काय, ओला कचरा, ओला कचरा. आणि सॉलिड वेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला ड्राय म्हणता येतं, किंवा सॉलिड वेस्टला आपण म्हणतो ड्राय वेस्ट. ओके, कोरडा कचरा, ड्राय वेस्ट. तर ड्राय वेस्ट काय असतात की त्यांची जी लाईफ स्पॅन असते ती थोडीशी जास्त असते आणि त्यांना डिकम्पोज व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून आपण काय करतो, बऱ्याच वेळा असं होतं की एखादा ओपन स्पेस असेल, ओपन स्पेसचा अर्थ आहे की जिथं खुलं असं रिकामा स्पेस आहे, जागा मोकळी आहे, त्या ठिकाणी काय केलं जातं की अशा वेस्टनं नेऊन टाकलं जातं शहराच्या बाहेर आणि त्या ठिकाणी याची बर्निंग केली जाते. सॉलिड वेस्टमध्ये सपोज करा आपल्याकडे एक्झाम्पल कोणते कोणते घेता येतात सॉलिड वेस्टमध्ये. प्लास्टिक आहे सगळ्यात महत्त्वाचं, प्लास्टिक्स. ह्याच्यानंतर आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असतात, इक्विपमेंट्स. त्याच्यानंतर म्हणता येईल आपण सांगू त्यामध्ये घेता येतात ग्लासेस वगैरे, ग्लासेस. ओके, सो दीज आर द सम सॉलिड वेस्ट. दीज आर हायली पोल्युटंट्स. जेव्हा यांचं बर्निंग केलं जातं तेव्हा बऱ्याच प्रकारचे टॉक्झिक ज्या गॅसेस असतील, टॉक्झिक गॅसेस जे आहेत त्या रिलीज केल्या जातात, रिलीज्ड इनटू ॲटमॉस्फिअर. दॅट लीड्स टू द पोल्युशन ऑफ एअर. आता दुसरं कोणतं, हा ॲग्रिकल्चरल वेस्ट. आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरल वेस्टमध्ये आता याच्यात कुठले पोल्युटंट्स असणार, तर त्यामध्ये देखील जसं आपण फॉरेस्ट फायर बघितलं होतं नॅचरल कॉज, तिथं पण एखादा नॅचरल कंटेंट कंपाऊंडच जळत होता. प्लांट आहेत, बऱ्याचशा प्लांट्स असतात किंवा काही प्लांटमध्ये टॉक्झिक केमिकल्स असतात. मग असे जर ॲग्रिकल्चरल वेस्टमध्ये आपण पाहतोय की कधीकधी हार्वेस्टेड जे क्रॉप असते आणि त्याचं जे रिमेन्स असतं, म्हणजे त्यामध्ये त्याची मुळे असतील, त्याच्या ज्या काही लाकडं असतील, वेस्ट असेल, तर त्याची बर्निंग करणं. आता ओपन स्पेसमध्ये ठेवून बर्निंग केली तर त्या तिथला एरिया जो आहे एअर कंटामिनेट होणार,
मिनेटेड होणार. कंटामिनेटेडचा अर्थ आहे त्या एअरमध्ये टॉक्झिक गॅसेस ज्या आहेत त्या मिक्स होणं, दॅट इज कॉल्ड कंटामिनेशन. आणि मग या पद्धतीनं त्या ठिकाणी पोल्युशन होण्याचे चान्सेस असतात. आता याच्यानंतर काय असू शकतो मग मॅन मेड ते पाहू आपण. थर्ड कॉज जो आहे मॅनमेड त्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ इंडस्ट्रीज आपण म्हणू. इंडस्ट्रीजचं कन्स्ट्रक्शन म्हणजेच एखादी फॅक्टरी असेल, फॅक्टरीजमध्ये काय होतं, देर आर रिलीजमेंट ऑफ व्हेरी हार्मफुल स्मोक्स इंटू द ॲटमॉस्फेअर. ॲटमॉस्फेअरमध्ये या इंडस्ट्रीयल स्मोक्स ज्या असतात त्या रिलीज केल्या जातात, लीड्स टू द पोल्युशन. म्हणजे त्या इंडस्ट्रीजमधून फॅक्टरीजमधून देखील आपल्याला बऱ्याच प्रकारच्या केमिकल्स ज्या आहेत त्या रिलीज करताना दिसतात. त्यामध्ये आपण म्हणू सल्फर पावडर रिलीज केलं जातं. त्याच्यानंतर आपण म्हणू कॉटनचं ज्या सीड्स असतात, कॉटन सीड पावडर, असे काही पावडर्स ज्या आहेत त्या रिलीज केल्या जातात ॲटमॉस्फेअरमध्ये ड्यू टू द इंडस्ट्रियल स्मोक. आणि मग याच्यामुळं आपल्याला पोल्युशन होताना दिसतं. आणि या थर्ड जो कॉज आहे याच्या थ्रू जे आहे एअर पोल्युशन आता जास्त होताना दिसतो आहे. कारण वी हॅव सो मेनी नंबर्स ऑफ इंडस्ट्रीज ऑर फॅक्टरीज. त्याच्यामुळं फॅक्टरीजमधून जास्तीत जास्त धूर, तुम्ही एखादी फॅक्टरी केमिकल फॅक्टरी बघितली असेल किंवा कुठलीही फॅक्टरी बघा, त्याला स्मोक खूप रिलीज केलं जातं. इवन तेवढा स्मोकच नाही, तिथं इंडस्ट्रियल इफ्लुएस म्हणजे त्यांचा वॉटर वेस्ट देखील लिक्विड फॉर्ममध्ये देखील बऱ्याचशा केमिकल आपण वॉटर पोल्युशनमध्ये बघणारच आहोत, तिथं रिलीज केल्या जातात. आता एअर पोल्युशनसाठी ते इंडस्ट्रीज पण रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्यांना वॉटर पोल्युशनमध्ये देखील त्यांचा भरपूर मोठा हातभार आहे. याच्यानंतर जो फायनल आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. मॅनमेडमध्ये ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, हा प्लांट म्हणजे या ठिकाणी वनस्पती नाही, लक्षात ठेवायचं. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स म्हणजे जिथं ॲटॉमिक बॉम्ब बनवल्या जातात अँड त्याच्या टेस्ट केल्या जातात फॉर द पर्पज ऑफ ब्लास्ट. ओके, पॉवर प्लांट्स अँड ब्लास्ट. आता यांचं ॲटॉमिक बॉम्ब बनवले जातात, अणुबॉम्ब म्हणतो आपण. त्या बॉम्ब्समध्ये बनवण्यासाठी काय टाकलं जातं? जर आपण कधी एखादा बॉम्ब बघितला असेल, जर आपल्याला कधी पाहण्यामध्ये आला असेल की त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, कुठलाही बॉम्ब जेव्हा ब्लास्ट होतो तर त्याच्यामधून बरेचसे आयर्नच्या मेटल्स वगैरे जे आहेत त्या रिलीज केल्या जातात. हेवी मेटल्स इलेमेंट्सचा वापर केला जातो त्यांचं कन्स्ट्रक्शनमध्ये. तर एखादा ॲटॉमिक बॉम्ब बनवताना त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं? इलेमेंट्सचा वापर केला जातो. खूप हेवी इलेमेंट्स आहेत ह्या आणि त्यांच्यामध्ये खूप रॅडिएशन्स असतात. त्या रॅडिएशन्स असणाऱ्या एलिमेंट्स कोणत्या? तर त्यामध्ये युरॅनियम आहे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो थोरियम आहे, त्याच्यानंतर ग्राफाईट आणि प्लुटोनियम नावाचा एक इलेमेंट एक्सेट्रा. या सगळ्या इलेमेंट्सचा वापर केला जातो आणि या इलेमेंट्सचा वापर केल्यामुळं काय होतं की तेथून रॅडिएशन्स इमिट करतात. या इलेमेंट्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? रॅडिएशन्स. दे रिलीजेस रॅडिएशन्स इन द एअर. म्हणजे त्या ॲटॉमिक बॉम्ब ज्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये अशा हेवी इलेमेंट्सचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा कुठं ब्लास्ट होईल तर अशा कंडिशन्समध्ये किंवा हे प्लांट्समध्ये तिथं बनवताना देखील यातून बऱ्याचशा रॅडिएशन्स ज्या आहेत त्या
इमिट होतात, रिलीज केल्या जातात आणि त्याचं परिणाम जो आहे तो पोल्युशनमध्ये दिसून येतो. पोल्युशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतं की या ठिकाणी एअर पोल्युशन आहे. तर याच्या बऱ्याचशा इफेक्ट्स आहेत. आता त्या आपण इफेक्ट्स बघू. कुठला पोल्युटंट काय करतो, कशाप्रकारे आपल्याला परिणाम त्याचा दिसतो, तो आता पाहूया आपण. ओके. तर आपल्याला 3 कॉलम बनवायचे आहेत इथं. त्यामध्ये पहिला असेल एअर पोल्युटंट्सचा असा बनवा. पहिला कॉलम बनवायचा तुम्ही एअर पोल्युटंट्सचा. त्याच्यानंतर बनवा दुसरा कॉलम बनवायचा आहे सोर्सेस, म्हणजे ते कुठून मिळतात, ते पोल्युटंट्स कुठून निघतात, एअरमध्ये कुठून येतात, तर त्याला म्हणू आपण सोर्सेस. आणि थर्ड जो आहे त्यांची इफेक्ट्स काय असतात, इफेक्ट्स. असे 3 कॉलम बनवायचे आहेत तुम्हाला. ओके. तर हे बनवलं आपण 3 कॉलम्स. पहिला आहे पोल्युटंट, त्याच्यामध्ये आपण घेतलं, दुसरा घेतलं सोर्सेस, देन इफेक्ट. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो पोल्युटंट आहे सल्फर डायऑक्साईड, पहिला घ्यायचं आहे आपल्याला सल्फर डायऑक्साईड. ब्रॅकेटमध्ये लिहा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला SO2 निगेटिव्हली चार्जड असतो, सल्फर डायऑक्साईड. ओके. तर हा ऑक्साईड जो आहे हा निघतो कुठून, तर जे फॅक्टरीज असतात, फॅक्टरीजमध्ये बर्निंग होते, बर्निंग ऑफ कोल अँड मिनरल ऑइल्स, याच्यातून तो रिलीज होतो. म्हणजे याचा सोर्सेस काय आहेत, कोल आणि मिनरल ऑइलचं जर आपण बर्निंग केलं, त्याचा जर वापर केला आणि इंधन म्हणून वापर केला, तर त्यातून हे जे आहेत त्या रिलीज करताना दिसतात. आता याच्यामध्ये इफेक्ट्स काय होतात, हे ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टवरती काय काय इफेक्ट दाखवतात. पहिल्यांदा म्हणू आपण रेस्पायरेटरी ट्रॅक्टवरती अफेक्ट्स ऑन रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, श्वसन प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण करतं. आणि दुसरा म्हणजे यामध्ये इरिटेशन ऑफ आईज, डोळे असे जळजळ करायला सुरुवात करतात, त्रास होतो, हा पण त्यामुळं होत असतो. आणि त्याच्यानंतर एक्सेस म्युकस येतो, हे ऑफ म्युकस. एक्सेस म्युकसच आहे ना, हां म्युकसच आहे. कफिंग होते अँड कफिंग एक्सेट्रा, असे काही प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होत असतात. हे झाले इफेक्ट्स ऑफ सल्फर डायऑक्साईड. ओके. याच्यानंतर पुढचा जो पोल्युटंट आहे तो म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. ब्रॅकेटमध्ये याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CO. ओके, CO. कार्बन मोनॉक्साईड जो की हा पण एक टॉक्सिक गॅस आहे जो व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोकमधून रिलीज करतो. याला आपण व्हेहिक्युलर, सोर्स काय आहे याचा, व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक हा आहे सोर्स. याच्यामुळं काय होतं की कार्बन मोनॉक्साईड जर आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये गेला तर काय होतं,
आपण म्हणू परत अफेक्ट्स ऑन रेस्पिरेशन अँड डिक्रीज द कॅरिंग O2 करा, O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड HB ब्लड हेमोग्लोबिन. ब्लडची म्हणजे ब्लडमध्ये कोण आहे जो ऑक्सिजन कॅरी करतो, तो आहे आपल्याकडं हेमोग्लोबिन, ज्याला आपण इंडिकेट करतो H, कॅपिटल H आणि स्मॉल B ने. ओके, दॅट इज कॉल्ड हेमोग्लोबिन. हेमोग्लोबिन काय आहे? हा एक प्रोटीन आहे, आयर्न कंटेनिंग प्रोटीन, जो आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतो. आणि ब्लडमध्ये काय करतो तो, कॉमन फंक्शन काय आहे की आपला जो ब्रीथ केलेला ऑक्सिजन आहे तो ब्लडमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लडला ऑक्सिजनेटेड बनवतो आणि सगळ्या बॉडीला सप्लाय करतो. आणि सप्लाय करत असताना त्याचं जे बाइंडिंग आहे, त्याची इफिशियन्सी जी आहे, हाय इफिशियन्सी ऑक्सिजनच्या ऐवजी त्याची असते कार्बन मोनॉक्साईडची. आणि जर समजा आपण अनफॉर्च्युनेटली आपण या व्हेहिक्युलर स्मोक किंवा इंडस्ट्रियल स्मोकच्या कॉन्टॅक्टमध्ये आलोत आणि आपल्या श्वसनाद्वारे म्हणजे आपण जेव्हा ब्रीथ करतो ऑक्सिजन कमी आणि कार्बन मोनॉक्साईड जास्त जर गेला फुफ्फुसामध्ये म्हणजे आपल्या लंग्समध्ये, तशा कंडिशनमध्ये काय होतं, हेमोग्लोबिन ऑक्सिजन घेत नाही, कारण त्याला ऑक्सिजनपेक्षा जास्त इफिशियन्सी असते, जास्त आवड असते कोणाची, तर कार्बन मोनॉक्साईडची. तर मग तशा कंडिशनमध्ये तो ऑक्सिजन घेण्याऐवजी कार्बन मोनॉक्साईड घेतो आणि मग आपल्याला बऱ्याचशा रेस्पिरेटरी डिसीजेस म्हणजे त्या ब्लडला डिऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्वर्ट करून टाकतो आणि याचा नुकसान जो आहे तो आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, त्याला आपण NO ने दाखवू शकतो. हे पण व्हेहिक्युलर स्मोकने रिलीज केलं जातं, व्हेहिक्युलर स्मोक. आणि याच्यामुळं होतात परत आपल्याला त्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन्स होतात. आपण म्हणू इथं इरिटेशन इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्स. इरिटेशन होतं. इरिटेशन म्हणजे आपल्याला त्रास होतो, श्वास घेताना अडथळा निर्माण होतो, दॅट इज कॉल्ड इरिटेशन. तर या आहेत 3 पोल्युटंट्स. याच्यानंतरचा पोल्युटंट्स आहे पार्टिक्युलेट मॅटर जे आहे, पार्टिक्युलेट मॅटर. हे काय असतात, हे कुठून येतात, तर ह्यांना आपण व्हेहिक्युलर स्मोकमधून येताना दिसतात. परत हे पण व्हेहिक्युलर स्मोक. याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं होतं की नॅचरल कॉज जो होता त्याच्यातून पण होतात. तसंच हे व्हेहिक्युलर म्हणजे मॅनमेडमध्ये व्हेहिक्युलर स्मोक आणि इंडस्ट्रियल स्मोक हे याचे सोर्स आहेत, मेजर सोर्स पकडतोय आपण. तर मग या पार्टिक्युलेट मॅटरनं काय होतो, परत हा जवळपास एअरच्या ज्या पोल्युटंट्स असतात त्या आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टवरतीच अफेक्ट करत असतात. मग आपण म्हणू रेस्पिरेटरी काय होतं त्याच्यामुळं, रेस्पिरेटरी डिसीजेस. ओके, कोणामुळं, पार्टिक्युलेट मॅटरमुळं. याच्यानंतर आहेत डस्ट. डस्ट कुठून रिलीज केला जातो, हा पण व्हेहिक्युलर स्मोकमधून येणार. परत इंडस्ट्रियल, व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक ही याचं सोर्स.
आता डस्ट आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होऊ शकतात, परत आपल्याला सिलिकोसिस म्हणजे आपल्या ठिकाणी सिलिका डस्ट जो आहे तो इथं घेऊ आपण सिलिकोसिस. सिलिकोसिस म्हणजे आपल्याला इथं लिहिणार मी लंग्स डिसीजेस. सिलिकोसिस सिलिका डस्ट होतो. सिलिका म्हणजे त्यामध्ये जो इलेमेंट आहे सिलिका त्याचं मिक्सचर असणार आहे आणि त्याच्यामुळं सिलिकोसिस नावाचा आपल्याला डिसीज होतो, म्हणजे लंग डिसीज आहे तो एक प्रकारचा. लंग्समध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. देन पेस्टिसाइड्स आहेत. पेस्टिसाइड्स काय आहे मग याचा सोर्स काय, प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स. हे पेस्टिसाइड्स असतात काय, तर आपण त्या मायक्रोब्सना, पेस्टना, इन्सेक्ट्सना किल करण्यासाठी जे औषधी वापरतो, फवारणी वगैरे करत असतो शेतामध्ये, ॲग्रिकल्चरल त्या कीटकनाशक म्हणून वापरतो, त्याला म्हणतो आपण पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स असतात. अजून काय म्हणता येईल त्याला, इन्सेक्टिसाइड्स असतात. तर या सगळ्या वापरतो. याच्यामुळं काय होतं की याचा परिणाम आपल्या आईजवरती पडतो. जेव्हा आपण फवारणी करतो त्यासाठी आपल्याला सांगितलं जातं की ग्लोव्ज वापरा, गॉगल्स वापरायचे, या सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये आपल्याला वीकनेस येतं ब्रेनमध्ये, म्हणजे मेंटल वीकनेस, इरिटेशन ऑफ आईज, परत डोळ्याचा त्रास होतो याच्यामध्ये. अजून होतं यामध्ये डेथ पण होऊ शकते प्रोलॉंग्ड एक्सपोजरमध्ये. जास्त काळ जर आपण याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलोत कंटिन्युअसली या औषधांच्या, तर आपली डेथ पण होण्याचे चान्सेस असतात. इथं तुम्ही लिहू पण शकता, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट इन पेस्टिसाइड लीड्स टू डेथ ऑफ इंडिव्हिज्युअल. ओके, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेस्टिसाइड्स इथं लिहायचं आहे. याच्यामध्ये आणखीन एक इफेक्ट, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ पेस्टिसाइड्स दॅट लीड्स टू डेथ ऑफ द पर्सन ऑर इंडिव्हिज्युअल, हे पण होऊ शकतं. याच्यानंतर काय आहे, मिथेन. आता मिथेन आहे. मिथेन गॅस आपल्याला माहिती आहे ती काय असते, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, CH4 ज्याला आपण म्हणतो मिथेन गॅस. भोपाळ गॅस लिकेज ऐकलं असेल तुम्ही. भोपाळ गॅस लिकेज जी आहे ती घटना जी आहे 1900 आय थिंक 83ची काहीतरी आहे, 83 का 93 बघून घ्या. आणि याच्यामध्ये काय झालं होतं, हा जो मिथेन CH4 म्हणजे मिथेन गॅस, याचं रिलीजमेंट झालं होतं, लिकेज जो आहे. तर याचा सोर्स काय असतो, इंडस्ट्रीयल लिकेज. आपण परत तिथं पाहिलं होतं इंडस्ट्रीयल लिकेज. ओके, आणि ह्याच्यामुळं काय काय होऊ शकतं आपल्याला, स्किन कॅन्सर होऊ शकतो, अस्थमा आणि रेस्पिरेटरी डिसीजेस. स्किन कॅन्सर होऊ शकतो, अस्थमा होऊ शकतो आणि रेस्पिरेटरी डिसीजेस पण होत असतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ड्यू टू दीज पोल्युटंट्स. तर या पोल्युटंट्सना व्यवस्थित हा फ्लोचार्ट, हा जो टेबल आहे व्यवस्थित बनवा आणि प्रत्येक पोल्युटंटचं सोर्स आणि त्याचं इफेक्ट सगळ्यांना आलं पाहिजे. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज क्लास. 1984 काहीतरी आहे भोपाळ गॅस लिकेजचा, इथे लिहितो मी. 84 आहे का, पुस्तकमध्ये दिलं असेल बघा, भोपाळ गॅस लिकेज. ओके, इन 1984. 2 डिसेंबर असं डेट पण आहे त्याची, 2 डिसेंबर काहीतरी. तुम्हाला इंटरनेटवर माहिती मिळून जाईल त्याची, सर्च केल्यानंतर.
सो